पुढच्या एक संपूर्ण वर्षभरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांना उद्योजक करण्यासाठी स्वयंरोजगाराचं एक नवीन सेंटर आपण प्रत्येक तालुक्यात सुरू करतो की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरी बसून रोजगार मिळेल, कुठं जायची गरज नाही, घरी बसून तुम्हाला आम्ही रोजगार संधी निर्माण करून देऊ. त्याला प्रशिक्षण द्यावं लागेल, त्याला काय कोणत्या काम करण्याची इच्छा आहे त्यासाठी आम्ही त्याला प्रशिक्षण देऊ. मोठं काम आहे हे, इतकं सोपं नाही आहे. आपण टाटा उद्योग समूहाशी मी बोलतोय, रिलायन्सशी बोलतोय, अदानीशी बोलतोय, कारण शेवटी या आमच्या भगिनींना मुख्य पुरामध्ये आणताना एका बाजूला तरुणांना रोजगार शोधतोय आम्ही, त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या महिला भगिनींना सुद्धा स्वतःच्या पायावर उभं करण्याची एक क्षमता. कारण बचत गट हे काही त्याला पर्याय नाही आहे. बचत गट हा एक पर्याय आहे, पण तो अंतिम पर्याय नाही आहे. आपल्या त्या दृष्टीने व्यक्त करता वेगळं काम करण्याची आपली भूमिका आहे. आज आपण ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं आहे, आज संपूर्ण देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या निमित्तानं जी आयुष्यमान भारत योजना आणली, पण त्याचंच प्रतीक आहे ना. प्रत्येक समाजाच्या घटकाला कोणत्या ना कोणत्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्र्यांचा आहे. हे मी जेवढं वक्तव्य केलं आहे त्यांनी केलेल्या नियोजनाचा परिणाम आहे.